नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत महिला विशेष या आमच्या खास बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर सध्या सगळीकडेच नवरात्रीचा उत्साह सुरू आहे, त्यामुळे नवरात्रोत्सव तर आपण साजरा करणार आहोतच. पण सुरुवातीला सध्या जगभर गाजत असलेल्या मीटू मोहिमेबद्दल. सध्या देशात गाजत असलेल्या मीटू मोहिमेच्या पार्श्वभूमीवर तनुश्री दत्तानं नानांविरोधात ओशिवारा पोलीस ठाण्यात जबाब नोंदवलाय. जवळपास 5 तास जबाब नोंदवण्याचं हे काम सुरू होतं आणि त्यानंतर नाना पाटेकर यांच्यासह 4 जणांविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. ओशिवारा पोलीस ठाण्यात नाना पाटेकरांविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली असून काही वेळापूर्वीच मुंबईतल्या ओशिवारा भागातून काही महिलांनी नानांविरोधात जोरदार घोषणाही दिल्यात. तर अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी एक महत्त्वपूर्ण व्यावसायिक निर्णय घेतलाय. आमिरनं ट्विटरवरून या निर्णयाची माहिती सर्वांना दिली आहे आणि त्यानुसार आमिर खाननं भविष्यात लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीबरोबर चित्रपट करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान सिम्बॉयसिस महाविद्यालयातील 10 पेक्षाही अधिक विद्यार्थिनींनी, विशेषतः माजी विद्यार्थिनींनी सुद्धा 6 ऑक्टोबरपासून समाज माध्यमांद्वारे त्यांच्या बाबतीत घडलेल्या लैंगिक शोषणाच्या प्रकारांविषयी व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. तर एका महिला फोटोग्राफरच्या आरोपानंतर अडचणीत आलेला गायक कैलाश खेरवर पार्श्वगायिका सोनम मोहपात्रानं देखील गंभीर आरोप केलेत. एका कार्यक्रमानिमित्त झालेल्या भेटीदरम्यान कैलाश खेरनं मांडीवर हात ठेवला आणि या घटनेनंतर मी तडकन निघून गेले अशी धक्कादायक माहिती सोनम मोहपात्रानं ट्विटरवर शेअर केली आहे. ॲक्च्युली हॅरासमेंटची सगळ्यात मोठी गोष्ट आहे की मुलींना एक सेफ एन्व्हायरमेंट नाही वाटत की आम्ही येऊन बोलावे. त्यांना बोलायचं राहतं पण त्यांना असं वाटतं की बॅकलॅश होईल या फिर त्यांच्यावरतीच क्वेश्चन येणार. तर मी टू मुवमेंट एक चांगलं आहे की ते आपलं मनाने सोशल मीडियावरती टाकू शकता की हां झालं आहे, काही त्याच्यावरती कारवाई हो ना हो, ते आपलं मन तर हल्कं करू शकत है. सर पहले तो जो मीटू कैंपेन किया है, इनिशिएटिव जो लिया है तनुश्री दत्ता ने, वो काफ़ी अच्छा लिया है क्योंकि ऐसे बहुत केसेस है जो दब जाते हैं क्योंकि लड़कियां बोल नहीं पाती आगे आके, उनको कुछ सपोर्ट नहीं मिल पाता. तो पहले तो ये कैंपेन बहुत अच्छा है. और नाना पाटेकर का जो भी केस है जैसे कि 2008 का है, तो हाँ उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए. कुछ सबूत मिलेंगे तभी पता चलेगा कि सच है या नहीं. तो मेरे हिसाब से होनी चाहिए कार्रवाई. सर मैं इसको बहुत पॉजिटिवली देख रही हूँ क्योंकि हैरासमेंट ये बहुत पहले से चलते आ रहा है. तो अगर ऐसा कोई कैंपेन लॉन्च हो रहा है तो लड़कियों के लिए एक अच्छी चीज़ है कि वो अपना पक्ष रख सकती है आगे आकर. और जैसे ये चल रहा है तो मैं तो इसको बहुत पॉजिटिवली ले रही हूँ क्योंकि ऐसे कैंपेन्स और भी होने चाहिए. तर नानांविरोधात कलम 354 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर या कलमांविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. स्त्रीला मानसिक धक्का बसेल अशा इराद्याने तिच्या अंगावर जाणं, स्त्रीचा विनयभंग करणं, तिच्यावर बळजबरी करणं, लैंगिक उद्देशानं महिलेची छेडछाड करणं, अंगविक्षेप करणं किंवा त्या उद्देशानं एखादी वस्तू दाखवणं, एकांतात लगट करणं, या सगळ्या गोष्टींविरोधात या कलमा अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. तर कलम 354 अंतर्गत 3 वर्षांची कैद आणि दंडाची तरतूद या कायद्यामध्ये आहे. तर कलम 509 अंतर्गत 1 वर्षांची कैद आणि दंड अशी तरतूद, अशी शिक्षा या कलमांतर्गत होऊ शकते. मी खूपच स्पष्ट व्यक्ती आहे. मुत्सद्दीपणे वागणं मला जमत नाही, त्यामुळे मी राजकारणात प्रवेश केला तर तिसरं महायुद्ध होईल, हे वक्तव्य आहे पेप्सिको या बलाढ्य कंपनीच्या CEO इंद्रा नुई यांचं. मूळच्या भारतीय असणाऱ्या इंद्रा नुई यांना त्यांच्या कार्याबद्दल एशिया सोसायटी या स्वयंसेवी संस्थेतर्फे गेम चेंजर ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आला. तर न्यूयॉर्कमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांना राजकारणातील प्रवेशाबद्दल विचारलं असता त्यांनी हे वक्तव्य केलंय.